तर गेवराईमधील राड्यानंतर हाकेंसह आता 14 लोकांवर सुमोटोनुसार गुन्हा दाखल झालाय। लक्ष्मण हाके आणि विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाला होता। कार्यकर्त्यांकडून दगडफेक आणि त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। स्वतः लक्ष्मण हाके आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण हाकेजी, तुमच्यावर आणि तुमच्यासह 14 लोकांवर सुमोटोनुसार गुन्हा दाखल झालाय, काय सांगाल? आम्ही कायदा आणि सुव्यवस्था पाळणारे कार्यकर्ते आहोत। पोलीस प्रशासनानं आमच्यावर गुन्हा दाखल करण्याची जी तत्परता दाखवली, तीच तत्परता जर मनोज जरांगे सारख्या माणसावर दाखवली असती तर गेल्या वर्ष 2 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये जी सामाजिक दुरी निर्माण झालेली आहे त्याच्यावरती परिणाम झाला असता ना। म्हणजे मनोज जरांगेला वेगळा न्याय आणि आमच्यासारख्या आंदोलकाला वेगळा न्याय। आम्ही संविधानाची भाषा बोलतो, आम्ही हक्काधिकाराची भाषा बोलतो, ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे म्हणतो, आणि हा माणूस म्हणतो बीड शहर जातो, ओबीसीच्या बांधवांवरती हल्ले घडवून आणतो, मुख्यमंत्र्याची आयमाय काढतो, आणि त्याच्यावरती एखादा गुन्हा एखादा कलम पोलीस डिपार्टमेंटकडे नसावं। म्हणजे पोलीस डिपार्टमेंट सुद्धा सामाजिक दृष्टिकोनातूनच बघतंय असा आमचा आरोप आहे पोलिसांवरती। आणि तुम्ही जी तत्परता दाखवताय आमच्यावर गुन्हा दाखल करायची, आम्हाला जेलमध्ये टाका, लाठीचार्ज करा, गोळीबार करा, मारून टाका, अरे पण त्या पुढच्या माणसाचं काय करणार तुम्ही? संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय पोलीस प्रशासन कशा पद्धतीनं आम्हाला एक न्याय आणि मनोज जरांगेला एक न्याय। मनोज जरांगे काही जावई लागतो का तुमचा? जो कायदा व्यवस्थेला चॅलेंज करतोय, मुंबईला यायला लागलाय, एखादं कलम आहे की नाही तुमच्याकडे की त्या मनोज जरांगेला स्थानबद्ध करता येईल का? तुम्ही घाबरलाय त्याला? झुंडशाही आहे का कायद्याचं राज्य आहे हे? त्यामुळे सामान्य माणसाच्या हक्क अधिकाराचं हिताचं संरक्षण इथल्या मंत्रिमंडळानं, मुख्यमंत्र्यांनी, गृह विभागानं केलं पाहिजे। धन्यवाद लक्ष्मण हाकेजी, तुम्ही TV9शी बोललात त्यासाठी।